नवजात बाळाचे रडणे नेहमीच वाईट असते का? चला जाणून घेऊयात. जन्मानंतर बाळाचे पहिले रडणे अत्यंत महत्वाचे असते, कारण त्यामुळे फुफ्फुसांचा विस्तार होतो. फुफ्फुसे व्यवस्थित कार्यरत राहण्यासाठी दररोज काही मिनिटं रडणे हे नवजात बाळासाठी आवश्यक मानले जाते. खूप लहान बाळासाठी किती रडणे सामान्य मानले जाते? साधारणपणे दिवसातून 15 ते 30 मिनिटं रडणे हे सामान्य मानले जाते. हे रडणे सहसा मोठ्या आवाजात आणि ताकदीने असते. रडताना बाळाचा चेहरा लाल होतो. प्रत्यक्षात हे बाळासाठी एक प्रकारचा व्यायामच असतो आणि त्याच्या आरोग्यासाठी आवश्यक असते. सवयीचे किंवा लाडामुळे होणारे रडणे म्हणजे काय? कधी कधी अगदी लहान बाळ सुद्धा सतत उचलून घेण्यासाठी किंवा खोलीत दिवा सुरू ठेवण्यासाठी, बाटली तोंडात ठेवण्यासाठी किंवा हलवत ठेवण्यासाठी रडू लागतात. अशा प्रकारे काही सवयी तयार होतात. मग बाळ लाडासाठी रडत आहे हे कसे ओळखावे? पूर्वी असा सल्ला द्यायचा की अशा वेळी बाळाला रडू द्यावे. काही वेळाने ते स्वतः शांत होते आणि पुन्हा संघर्ष करावा लागत नाही. बाळांबरोबर खेळायला सुरुवात कधी करावी? पूर्वीच्या मतानुसार 4 महिन्यापूर्वी बाळांशी जास्त खेळू नये आणि शक्यतो 6 महिन्यापर्यंत कमीच खेळावे असे सांगितले जायचे. कारण असे की खूप खेळल्याने बाळ चिडचिडे होते, नीट झोप लागत नाही, नर्वस किंवा अस्वस्थ बनते. त्याचप्रमाणे ठराविक वेळी दूध पाजणे, रोज एकाच वेळी झोपवणे, 5 महिन्यानंतर रात्रीचे फीडिंग बंद करणे, सतत हलवून झोपू नये कारण ते कधी कधी अपायकारक ठरवू शकते, अशा गोष्टींवर भर दिला जात असे. मात्र आजच्या काळात बालमानसशास्त्र आणि आधुनिक संशोधन असे सांगते की प्रत्येक बाळ हे वेगळे असते. बाळाचे रडणे हे लाड नसून त्याची भावना व्यक्त करण्याची भाषा असू शकते. त्यामुळे प्रेम, सुरक्षितता, स्पर्श आणि योग्य निरीक्षण यांचा समतोल राखणे अत्यंत महत्वाचे आहे. आणि हे सर्व होमिओपॅथीमध्ये सांगितलेलं आहे. होमिओपॅथीमध्ये प्रत्येक बाळ हे वेगळं आहे. प्रत्येक बाळाचं वागण्याची किंवा प्रतिकार करण्याची शक्ती किंवा व्यवहार पण बाळाचा वेगळा असतो. त्यामुळे बाळाला हे इंडिव्हिज्युअल म्हणजे एक वेगळ्या पद्धतीने वेगळं इंडिव्हिज्युअल चाइल्ड म्हणून त्या बाळावर उपचार केले जातात आणि तिथेच बऱ्याचशा गोष्टींवरती तुम्हाला आराम मिळायला सुरुवात होते. तुमच्या बाळामध्ये जर तुम्हाला ह्या काही वेगळ्या गोष्टी दिसत असतील, तर सुरुवातीलाच होमिओपॅथिक उपचार करा. म्हणजे वैयक्तिकदृष्ट्या इथे बाळाला आराम मिळायला सुरुवात होईल. मी डॉक्टर योगिता बिरुड, माइंडवेल होमिओपॅथीची संचालिका. धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही शेअर करा. नमस्ते.